छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तिसऱ्या दिवशी व्याख्याते श्री यशवंत गोसावी यांचं व्याख्यान शिवतीर्थ पंढरपूर येथे संपन्न झाले। शिवरायांचा दगदगता इतिहास समाजापुढे मांडून समाजाला दिशा देण्याचे कार्य या व्याख्यानातून साध्य झाले आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचे आणि विचारांचे दर्शन जीवनातील यश मिळवण्यासाठी प्रेरणादायी ठरते। शिवरायांचे जीवन आणि विचार घडवण्यात हेतू या व्याख्यानमालेने पूर्ण होत आहे। पंढरपूरकरांनी 15 ते 17 अशा 3 दिवसीय व्याख्यानमालेस उदंड प्रतिसाद दिला। पंढरपूरमधील नागरिकांसाठी सातत्याने काही नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यासाठी पुढाकार घेणारे श्री अभिजित आबा पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे आणि आचारांचे दर्शन घडवणाऱ्या व्याख्यानमालेचे आयोजन सुरू केले। गेली अनेक वर्षे ते हा उपक्रम यशस्वीरित्या आयोजित करत असून त्याचा प्रत्यक्ष परिणाम पुढील पिढीवर होईल हा विश्वास आहे। या अभिनव उपक्रमाचे पंढरपूरवासियांकडून तर कौतुक होतच आहे, परंतु सुप्रसिद्ध वक्त्यांनी देखील श्री अभिजित आबा पाटील यांच्या कार्याची विशेष दखल घेतली आहे। आज छत्रपती असते तर बंद पडलेले कारखाने सुरू करण्यासाठी लोकांच्या हिताचे अभिजित पाटील यांना सोन्याचे कडे दिले असते, असा गौरवपूर्ण उल्लेख शाहीर राजेंद्र कांबळे यांनी केला। आता या अभिनव व्याख्यानमालेतील पुढील व्याख्यान प्रेरणादायी वक्ते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचे आयोजित करण्यात आले आहे। कासेगाव येथे दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता सर्वांनी मोठ्या संख्येने या प्रेरणादायी व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। यावेळी माजी नगराध्यक्ष, शहराध्यक्ष सुभाष भोसले, स्वेरीचे सचिव डॉक्टर BP रोंगे सर, दीपक पवार, मधुकर आबा नाईकनवरे, आनंद माळी, काशीद रावसाहेब, तालुका अध्यक्ष संदीप मांडवे, सूरज नाना भोसले, व्हाईस चेअरमन प्रेमलता रोंगे, संचालिका सविता रणदिवे, शुभांगी भोईटे, मुंडे मॅडम, चारुशिला कुलकर्णी, संचालक तानाजी बागल, सचिन पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते।